परत एकदा माझ्या अंगात भूत घुसले डेली ब्लॉग करायचं. तर कॅमेरा उचलला, स्वतःसाठी चहा उकळवला. आई म्हटली बस, चहा घेतलाय, चल माझ्यासोबत आता. तो जिरवायचा कसा ना हे तिने ठरवलंच होतं. मग काय, आली मला बाजारात घेऊन. अरे बापरे, लोक तर अशी बघताय जसं मी काही वेगळंच करते. त्यानंतर इथे फिरवीत होते कॅमेरा आणि मागून एक आवाज आला, ते बघ ती पोरगी व्हिडिओ काढती. अरे बापरे, म्हटलं हे काय. असो, ह्या भांड्यावाल्या काकांनी मस्त भांड्यांचं दुकान मांडलेलं आहे. नंतर आमची आई बसली बटाटे घ्यायला. आणि बटाटे तर बघा अशी पटापटा निवडून राहिली जसं ह्या बायका सगळे बटाटे चांगले घेऊनच टाकतील आणि हिच्या वाट्याला काही येणारच नाही. म्हटलं चला हिला मदत करूया. तिच्या हातात एक बटाटे दिलं बाईने. म्हटलं बघू चांगलं आहे की नाही. बाईने तर तेही फेकून दिलं. म्हटलं चला हीच आपली खरी परिस्थिती. उठले आणि कॅमेरा फिरवला सगळीकडे. तर काय लोक धक्का देऊ देऊ चालले होते. आता ह्या बाबाला टू व्हीलर घालायची काय गरज बरं, मला तरी काय. त्यानंतर इथे आलो पालक घ्यायला. तर माणसाने अक्षरशः कन्व्हिन्स केलं तर आईला खराब पालक घ्यायला. पण माझी आई, अरे बापरे, आतमध्ये बघून बघून घेत होती. मग फायनली घेतलं. पण तिला काय वाटलं काय माहिती, तोही पालक तिने रिटर्न केला. म्हटलं कसं, मी तर तोंडच झाकून घेतलं रे बाबा. त्यानंतर माझं काय, माझ्या तर भाजी येतच होती ती भेंडीची. माझं तर भागलं बाबा. चला आजच्यासाठी एवढं, भेटू उद्या.